मी जर संडासाला आत गेलो आणि ह्यांनी बाहेरून कडी लावली तर पोरगी पाहायला घेऊन निघून जाईल. त्यापेक्षा आज जायलाच नको. भगवान ने दिया हुआ कुछ नहीं है, बस इस साले को अंदर भेज दो, मुझे सब कुछ मिल जाएगा और कुछ नहीं चाहिए. जा ना. तू जा. निवांत संडास करायची होती काय तुला? कर आता निवांत संडास. पाठच प्लॅनिंग केलती मी. गेम करायची होती तुझ्यावर गेम. आता कर निवांत संडास. मी आलो पोरगी पाहून निघे. आलोय पोरगी पाहून. कडी कोण लावली? तुला काय वाटलं प्लॅनिंग काय तुलाच करता येते होय? तू जरी पाठ प्लॅनिंग केली असली ना तरी मी रात्रीच प्लॅनिंग केली. रात्रीच. रात्री आता कुलूप लाव. कॉल केल्यानंतर कुलूप उघड. तुम्हाला दोघांपैकी एकालाच बोलवलं होतं ना? दोघं कस काय आले? आम्ही ठरवलंय काय? ती पोरगी ज्याला पसंत करीन ती सोबत तोच लग्न करीन. अब घोड़ों की रेस में गधे भी दौड़ेंगे. और वही गधे घोड़े के फोदे पे लाद देंगे ना तब समझ आएगा तुमको. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? अरे आजपर्यंतचा इतिहास आहे. काय? सुंदर पुरीला नेहमी दलिंदर गोरीलाच भेटलेला आहे. हा वय. आणि तो गोरीला नेहमी लोकांच्या ढेरीला चावत असतो. चावस म्हणजे बरोबर नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. चला बसा. होय. पण तुम्हाला कसं काय माहिती की गोऱ्या पोरींना काळेच मुलं आवडतात म्हणून? अहो त्यांचा काळा असतो ना. अहो चेहरा. असं म्हणा ना. वाईदाबाई निलेश रावांनी घातली पैठणी साडी. कोण निलेश राव? तुम्ही न कोण? अहो मग हे काय बोल राहिले? असं माझं नाव काय घ्यावं राहिले? अहो खरं येते. आणि असं काय उका नाही का निलेश रावाने घातली पैठणी साडी म्हणजे? अहो तुम्ही पुढं आहे का ना? अजून पूर्ण बाकी आहे. निलेश रावांनी घातली पैठणी साडी. निलेश रावांनी घातली पैठणी साडी. मध्ये सुटली त्यांची प्रकारची नाडी. आणि सोनू रावांनी आणली पोरगी पाहिलं ही आलिशान गाडी. तुम्हाला काय वाटलं ही गाडी अशी आहे होय? हा मग? हा? अहो हे प्रेशर पंपावर कामाला तिथून आणली ही गाडी. हावेस. आणि तुम्ही तर म्हणले मी शेअर मार्केट करतो. अहो शेअर मार्केट नावाला करतो ह्यो. ह्यो वॉशिंग सेंटरला गाड्या धुवायला जातोय. हा ना राव. मी तर वॉशिंग सेंटरला गाडी धुवायला जातो. आणि ह्यो कुठं जातो माहिती तुम्हाला? कुठे? IT कंपनी संडास धुवायला जातो. हावेस. आणि तुम्ही तर म्हणले मी IT कंपनी जॉब करतो एकदम. IT कंपनीचा संडास धुतो ना ह्यो. बर जाऊ द्या ना. जाऊ द्या. तुम्ही गाड्या धुणारा असू द्या नाही तर ह्यो संडास धुणारा असू द्या. मग काय तुमचे लग्न होणार नाही का? हे बघा कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता, सिर्फ खड़ा होना चाहिए अपने दम पर. असं म्हणा ना मग. इसलिए जिनकी कड़की उनको लड़की देने का काम हम करते हैं. लग्न2nagna.com. फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे काय काम करतो आणि यांना माहिती आहे तुम्ही काय काम करता. फक्त हे त्यांच्या समोर म्हणू नका नाही तर वांदे होते. नाही नाही. या 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 नमस्कार नमस्कार. उमरा हाय हाय हाय. मोठा लावलाय रे उमरा. बसा बसा बसा. या 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 बसा बसा बसा. नमस्कार नमस्कार. बरं तुम्ही काय घेणार? मी मुलीला घेणार. काय? तुम्ही काय घेणार? तुम्ही काय देणार? अहो तुम्ही सांगा ना तुम्ही काय घेणार? अहो तुम्ही काय देणार ते सांगा ना. अहो तुम्ही सांगा ना तुम्ही काय घेणार? तुम्ही काय देणार ते सांगा मग मी सांगतो मी काय घेणार. थंड थंड पेक्षा तुमचा काय
विचारतोय मी. अच्छा प्यायला क्वार्टर भेटेल का? वॉटर प्यायला पाणी. राणी 3 ग्लास पाणी. राणी काय नाव आहे राणी? रानी नीलेश बरं परिचय नाही करू दिला. परिचय देतो ना. बाई ग बाई आम्ही आमचा परिचय स्वतः देतो. असं कसं असं कसं जिथं ना तिथं उखाण लग्न.com नियम आहे. बरं घ्या. खूप पडलीत नवरदेव त्यांना भेटणार मुली. वा, चांगले. खूप पडलेत नवरदेव त्यांना भेटणार मुली. हे निलेशराव हे सोनूराव तुमचं दिसतं बाबूराव कारण तुमची चैन आहे खुली. असं कोणी परिचय देतं का? मी देतो ना. हा, जरा नीट सांगत जा ना. म्हणजे याच्यातला नवरदेव कोण, ड्रायव्हर कोण? मी काय ड्रायव्हर दिसला होतो मला नवरदेव आहे मी. काय मग हा ड्रायव्हर आहे का? हा, मी नावरते बे, मी. काय तेच ना ड्रायव्हर आम्ही वापरतच नाही. आमच्याकडे गाडीच नाही तर ड्रायव्हर काय वापरणार? दोन नवरदेव आणि एक नवरी म्हणजे माझी पोरगी कोमात जाईल ना. राणी अहो दोन नवरदेव नाहीये. मग नवरदेव एकच आहे. जिला मुलगी पसंत करेल तोच नवरदेव. जोपर्यंत तो कलवडा 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 होय. मग ठीक आहे. मी पाणी घेऊन येतो. प्लीज. आणि हो पाणीच नाही याच्यात. पाणी मोकळे ग्लास दिले तुला. ते सांगायचं विसरलो. काय? माझी पोरगी आहे ना तिला उशीर ऐकू येते. उशीर ऐकू येतं. म्हणजे मी तिला मागाशी म्हटलं ना राणी 3 ग्लास पाणी. हो. त्यावेळेस तिने फक्त राणी 3 ग्लास एवढंच ऐकलं. तिला पाणी ऐकूच आलं नाही. मग पाणी पाणी आता तिला जेव्हा ऐकू येईल ना त्यावेळेस घेऊन येईन ती. नाही मग नाही जमणार. अशी कुठे सोयरी होत असते का? पाणी नंतर ऐकू येतं म्हणे. मग आम्ही काय इथं काय आय घालायला आलो का? अशी पोरगी पाहिजे करीत असतात का पाणी नंतर ऐकू येतं? पाणी नंतर दिलं, पाणी नंतर द्या सोडून. ऐका ना जाऊ दे ना जमन ना मला जमन ना काय हरकत नाही. अरे बाबा तिला ऐकायला नाहीये. हा जमल काय अडचण आपण नाही. दुसरी पाहू. अहो दुसरी कशाला ही चांगली आहे काय अडचण अरे नाहीये. तिचे कानाचे पडदे फाटलेले तुम्हाला समजून नाही अहो, मग राहिले. काय असू द्या ना आम्ही घरातले पडते राहू एवढं काय. अहो, नको दुसरी नको. आम्हाला पसंत आहे ना पण मला पसंत आहे पोरगी मला मला काय पण हरकत पसंत आहे, नाही दुसरी नको. जमन ना मला. बोलू तुम्ही हा बोला हा बोला हा बोला हा बोला पुढचं बोला. अहो हा म्हणजे जमून द्या आमचं. हे जमून. हा जमू ते. बरं चहा घेणार का कॉफी? अहो तुम्ही अगोदर पाणी पाहताना किती वेळा पाणी करायचं पाणी पाहताना ऐकत आहे. मामा हा चहा. चहा. मामा तुम्ही थांबा. तुम्ही काय घेणार? अरे तुम्हाला डोक्यात जाऊ नको आता. 100 वेळा सांगितलं रे पाणी दे याचं 100 वेळा दे याचे कान पडायला नाही. चहा सोबत काय घेणार हे विचारतोय. चहा सोबत द्या तुमचा क्रीम रोल. क्रीम रोल म्हणजे कसं चहात कसा बुडून जातो. राणी 1 क्रीम रोल आणि 3 चहा. हे काम काय करतात? प्रोफेशनल काम आहे. कॉम्प्युटरच्या खाली उतरत नाही पोर. मग कॉम्प्युटर काय करता तुम्ही? म्हणजे मी तुम्ही राहू द्या. तुम्ही काय करता? अहो मी शेअर मार्केट करतो. मी IT कंपनीत आहे. वा IT कंपनीत अहो, पण माझं ऐकून घ्या ना मी तुम्ही राहू द्या. IT कंपनीत काय काम करता? IT कंपनीत संडास धुतो. संडास धुतो? हा, संडास धुवायला IT कंपनीत येऊ. तुम्ही तर म्हटलं ते प्रोफेशनल कामाला आहे. अहो तुम्हाला गैरसमज होतोय. संडास धुतोय म्हणजे हे काय हाताने संडास धुतोय. मग ब्रश असतो आता. बरं तुम्ही शेअर मार्केट मध्ये किती कमावता? अहो मी लाख रुपये. कशाचं शेअर मार्केट. नावाला शेअर मार्केट आहे फक्त. वॉशिंग सेंटर आहे का गाड्यात जो अहो कसले धुणारे आणले तुम्ही? तुम्हाला कावा धरून सांगितलं ना तुम्हाला काही सांगू नका म्हणून यांना तरी अहो, सांगितलं. मग याला सांगा याला ना सांगितलं माझं नाव सांगून राहिलं त्यांना. हवस नाही देणार आहे पोरगी. चला मला या दोघांचा पण स्वभाव वाढलाय.
यांचा मनात लय मोकळे आहेत ती, मनात काही राहत नाही त्यांच्या, लय मोकळे आहेत ती. पैसा काय आज ना उद्या कमावतोय तो. फक्त माझ्या राणीला आहे ना सुखात ठेवणारा पाहिजे. आणि मी राणीला घेऊन येत आवाज दिला ती. अगं बाई चहा दे पाहुण्यांना चहा दे. चांगलं झालं ना चहा. चहा नाही पाणी आहे. हो ते मगाचं पाणी तिला आता ऐकवायला वाटतं. काय आणि चहा कधी प्यायचं मग? चहा थोड्या वेळानं ऐकू आलो. मी म्हटलं ना उशीर ऐकू येतं तिला. अरे झालं खतरनाक आयटम आहे. आपण दुसरी पाहू. कशाला दुसरी आम्हाला पोरगी पसंत मला आहे. पण पसंत आहे. कशाला दुसरी परत भेटणार नाही. तुम्हाला काही कळा नाही. आयटमला बेकार आयटम आहे. हो, भारी दिसू राहिली का पसंत? काहीच हरकत नाही. हा ना, पसंत आहे. विचारा काय विचारायचंय ते. नाही मी नाही विचारित. अहो विचारा, तुम्ही मोठे आहेत आमच्यात, विचारा. अरे नाही बाबा. अहो तुम्ही मध्यस्थी आहे ना अरे आमच्या. असू दे ना मध्यस्थी, पण काय मग मी प्रश्न विचारायचे का? अहो, विचारा ना. मी नाही विचारत. अहो विचारा ना, काय हरकत नाही राव, आम्हाला पसंत आहे. विचारा. अहो, मग 500 रुपये द्या ना. तिच्या हातात काही देऊ का? पैसे द्या. बरोबर आणते. मागाचा चहा तिला आताशी काय ऐकू आलंय वाटतं. आता शेक. हा अरे दुसरी पाहू. अहो, काय दुसरी तुम्ही नाव विचारा ना. विचारा ना. विचारा ना. विचारतो. आम्हाला पण हा विचार. नाव काय आहे भाई? नाव नेम बोलन. हा कधी बोलेन? आज बोलन का? हिला हा म्हणूस तर अख्खा महाराष्ट्र लग्न करून जाईन बाहेर. काय म्हटले? ऐकू येते का? काय ऐकूच येत नाही. कधी कधी ऐकूच जात नाही. काय? तुम्ही परत एकदा हा, विचारा. ही एकदा विचारा ना. नाही, मी नाही विचारत. विचारा. अरे, ते हालत झाले काय? अहो, विचारा, विचारा. ती काय बोलतच नाही. हो नाही, सू नाही, तुम्ही काय एकदा विचारून तर पहा. हा विचारा ना हा, तुम्ही. एकदा विचारा, एकदाच विचारा. येड लागल्यासारखं आपणच बोलायचं. ती काय बोला ना तिकडून. अहो विचारा तुम्ही. एकदा विचारा. आमच्यासाठी विचारा. तुम्ही हा म्हणा बाई फक्त. नाव सांग तुझं. सांग नाव. येईल. मी येतो टॉयलेट करून. कुठे टॉयलेट? इथून असं जा. तुम्ही या बाहेर. काय झालं? का हो? सांगितलं का तिने नाव? नाही नाही ना. अरे मग तेच तर सांगतोय. तिच्या नादी लोक लागायला. हो पसंत आहे पोरगी परत नाही अरे भेटणार. पसंतचा काय विषय? अरे हिला आहे ना एखादं बाळ होईन तेव्हा तिला तिच्या लग्नाच्या मंगलाष्टक ऐकू येते. अहो जाऊ द्या, आम्हाला पोरगी पसंत आहे. अरे आपण दुसरी पाहू अहो, ना. नको ना दुसरी. अरे तुमच्या यायला चला. एवढे तुम बोललेले पोर अजून पाहिले नाही मी कधी. हा, झाले का मोकळे? हा. बोलन. अहो कधी बोलेन. नाव सांगायला 1.5 तास लावलाय. लग्नाला हा म्हणून तर ये म्हातारे होते पार. राणी. मी का म्हटलं बोलन? सांगितलं नाव सांगितलं. पुढचा विचारा. पुढचं नाही. जे सांगितलं तेच लय झालंय. आता तुम्ही सांगायचे काय आहे ते पुढचं. बर मग हिला आदिव का पाठवू? आद्या पाठव. बर राणी हात जा हात घरात. हा बर तुमचा काय निर्णय आहे ना तू यांच्याकडे नंतर पाठवा. हो. आणि नंतर कशाला? मला मुलगी पसंत आहे. मला पण पोरगी पसंत आहे. लगेच लग्न करून टाकू आपण.
तुम्ही लगेच क्लिअर केलं ना, मला हे लय आवडलं. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट लगेच क्लिअर करतो. मला एकुलती एक मुलगी आहे. आणि मला तिचं लग्न आहे ना सोंगा ढोंगात करायचंय. मोंग्या बिलांची नगन निघाली अरे मला काय म्हणतेस तो? हा काय सिच्युएशन आहे? आपण काय करायला आलोय इथे? त्यामुळं जो मुलगा माझ्या हातात 5 लाख रुपये टेकवील ना, त्याच्याच हातात मी माझ्या मुलीचा हात टेकवील. 5 लाख? त्यामुळे माझी मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यामुळे मी ज्याच्यासोबत लग्न लावून देईन ती त्याच्यासोबत लग्न करीन. बर का निलेश राव? 5 लाख 5 लाख 5 लाख? त्या बैरीला कशाला 5 लाख रुपये द्यायचे? त्यापेक्षा आपण दुसरी पाहू. बरोबर आहे. मग 5 लाख रुपये द्यायचे का त्याला? या 3-4 दिवसात मी पैसे आणून देतो बरं का, तिचं हात कोणाला देऊ नका. आलं ना? अरे ते सोडा, पण 5 लाख रुपये आणायचे कुठून? त्यापेक्षा तसंच राहू ना. मग काय तर 2 दिवसात 5 लाख रुपये आणून देतो, पण तुमच्या मुलीचा हात माझ्या हात टाकला पाहिजे. जरा हे 500 रुपये ऍडव्हान्स. हा मंगलम मंगलम